पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता 8 मार्चला आपल्याकडे एका लसीचं उद्घाटन झालेलं आहे. तर HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ही लस आपल्या भारतामध्ये आता आलेली आहे. ही जी लस आहे HPV ही लस आतापर्यंत इतर देशांमध्ये चालू होती, म्हणजे बहुतांशी 100च्या वर देशांमध्ये आतापर्यंत हे लस 14 ते 15 वर्षाच्या मुलींना दिलेली आहे. आणि आता आपल्या भारतामध्ये सुद्धा आलेली आहे. याचं भारतामध्ये 28 फेब्रुवारी रोजी याचं उद्घाटन झालं होतं मोदींच्या हस्ते. आपले जे पंतप्रधान मोदी त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आता आपल्या 8 मार्चला उद्घाटन झालं आहे. आता ही HPV लस जी आहे ही लस काय आहे आणि कशा करता आहे? तुम्ही नाव ऐकलं का HPV लसीचं? मॅडम तुम्ही ऐकलं HPV लस? तुम्ही ऐकलं का HPV लसीचं नाव? काही टी व्हीवरती वगैरे ऐकलं असेल तरी नाही, पेपरमध्ये वगैरे ऐकलं असेल तरी नाही. तर मी सांगतो तुम्हाला, HPV म्हणजे आता एक गर्भाशय मुखाचा कॅन्सर असतो. गर्भाशय मुखाचा कॅन्सर ऐकलाय कोणी? तुम्ही ऐकलं मॅडम? गर्भाशय मुखाचा कॅन्सर असतो. हा बहुतांशी महिलांनाच होतो. गर्भाशय महिलांनाच असते की, तर गर्भाशय मुखाचा कॅन्सर जो असतो महिलांना होतो. आणि याचा जो वयोगट आहे तो असतो 30 वर्षानंतर. म्हणजे महिलांना कधी होतो कॅन्सर हा? बहुतांशी 30 वर्षानंतर. काही काही महिलांना लवकर पण होतो, 20 वर्षामध्ये होतो, 20 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये. पण बहुतांशाचं वय आहे 30 वर्षानंतर. आणि 30 वर्षानंतर गर्भाशय मुखाचा कॅन्सर महिलांना होण्याचे चान्सेस खूप आहेत. तर हा ब्रेस्ट कॅन्सर नंतर हा सर्वात मोठा पसरणारा कॅन्सर आहे, गर्भाशय मुखाचा कॅन्सर. आणि मग याच्याकरता खूप सारे संशोधन झाले गेले अनेक वर्षापासून. जवळपास 2006 पासून ही लस आपल्या जगामध्ये आलेली आहे, HPV लस. परंतु आपल्याकडे उशिरा पोहोचलेली आहे. त्याचे पूर्ण रिसर्च झाले आणि रिसर्चद्वारे असं समजलं की आपली ही जी HPV लस आहे ही गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवरती चांगलं काम करते. आणि ही जर लस घेतली 14 ते 15 वर्ष वगैरे मुलींनी जर लस घेतली तर हा गर्भाशय मुखाचा कॅन्सर ह्या जेव्हा मुली 30 वर्षाच्या पेक्षा जास्त होतील, म्हणजे लग्न झाल्यानंतर, तर त्यांना हा कॅन्सर होणार नाही. म्हणजे आयुष्यभर हा कॅन्सर त्यांना होणार नाही. त्याच्याकरता ही लस भारत सरकारने आपल्या देशामध्ये आणलेली आहे. तर आज आपल्या PSC कापशी येथे HPV लसीचं आज उद्घाटन झालेलं आहे. आपल्याचपैकी एक विद्यार्थिनी काय नाव? प्राचीला आपण ती लस आज दिलेली आहे. आणि आता तिचं हे लस दिलेली आहे तिला, तर हीच लस तुम्ही पण सर्वांनी घ्यायला पाहिजे असं तिचं पण मनोगत आहे. आणि आम्ही पण तुम्हाला ते मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी आज पोहोचलेलं आहे. तर हे श्री काळेसाहेब आहे, मी उमेश ताटे, ह्या आपल्या सगळ्या आशा कार्यकर्ते तुम्ही ओळखता असाल. आता ही लस घेताना काळजी काय घ्यायची आहे? ही लस घेताना जेवण केलेलं असलं पाहिजे किंवा नाश्ता केलेला असला पाहिजे. कारण कधी कधी काय होते की आपण जेवण किंवा नाश्ता नाही केला तर काय होते, चक्कर येतात है ना. आणि मग आपल्याला चुकीचा गैरसमज होऊ शकतो की लस घेतल्यामुळेच चक्कर आला आहे ना. त्यामुळे जेवण करून जायचं लस घेण्याकरता. आता या संदर्भातले बरेचसे काही चुकीचे किंवा व्हायरल व्हिडिओ चालू आहेत यूट्यूबला किंवा सोशल मीडियावरती. ते असे आहेत की ही लस खराब आहे, ही लस चांगली नाही आहे, ही लस मुलींना दिल्यानंतर त्यांना म्हणजे मुलं होणार नाहीत पुढे लग्न झाल्यानंतर, अशा काही अफवा पसरल्या जातात. किंवा ती लस खराब आहे, ती लस द्यायला नाही पाहिजे मुलींना, पालकांनी त्याच्या बाबतीत अवेअर राहावं असं ते गैरसमज पसरणारे मेसेजेस जात असतात. तर हे जे मेसेज आहेत या मेसेजवरती आपण लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं आहे. कारण ते अफवा पसरणारे मेसेज असतात. आणि तुम्हाला माहिती आहे चांगली गोष्ट पसरायला वेळ लागतो आणि अफवा पसरायला वेळ लागत नाही. अफवा लगेच पसरते, चांगली गोष्ट पसरत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की HPV लस तुम्हाला माहिती आहे का, पण तुम्हाला माहीत नाही आहे. म्हणजे काय, की चांगल्या गोष्टीचा कधीच असं फास्ट पोचत नाही आणि कोणाला सांगा वाटत नाही. पण चुकीचं असतं तर तसं आहे की एक तिचा जर वर्गामध्ये चांगले मार्क्स कमावले तर हिचं नाव जास्त होणार नाही. परंतु ही जर नापास झाली तर पूर्ण गावाला माहीत होईल की या वर्गातली ही मुलगी नापास झाली है ना. तर चांगली गोष्ट कधी पसरायला वेळ लागतो आणि अफवा पसरायला उशीर लागत नाही. तर अफवांवर विश्वास ठेवू नका. आता अजून दुसरी महत्त्वाची काळजी घ्यायची याच्यामध्ये की लस घेताना आपल्या पालकांची संमती पाहिजे. पालकांना विचारल्याशिवाय आपण लस देणार नाही. तर पालकांना सोबत आणायचं शक्यतोवर आणि पालकांच्या उपस्थितीमध्ये पालकांच्या संमतीपत्रावरती सही करायची. आणि ती संमती कशाची आहे, तर मी माझ्या मुलीला ही लस आज देत आहे माझ्या स्वेच्छेने आणि ह्या लसी संदर्भात UVN पोर्टल आपल्याकडे आहे, त्याच्यावरती एंट्री केली जाणार आहे आणि ही माहिती गोपनीय राहते. तर हे मला मान्य आहे, एवढं तर संमतीपत्र असते. उद्या कसं असते, हा एक शासकीय पार्ट असतो की शासकीय पार्टमध्ये आपण ते संमती घेणं खूप आवश्यक असते. उद्या तुम्ही म्हणसाल
तुमचे पालक म्हणतील की मला विचारलंच नाही, आहे ना. तर त्याच्याकरता तो पुरावा असतो की तुम्हाला विचारूनच, कारण आपण न विचारल्याशिवाय, तुम्हाला विचारल्याशिवाय किंवा सांगितल्याशिवाय, तुम्हाला माहिती दिल्याशिवाय ही लस द्यायचं नाही, असं शासनाचं बंधन आमच्या कर्मचाऱ्यांवरती आहे. तर तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे की आता सर्वांनी घरी जाऊन जेवण करा. जेवण केल्यानंतर आपल्या पाल्यांना घेऊन आपल्या PSCमध्ये लसीकरण चालू आहे, त्या ठिकाणी लस घ्यायला सर्वांनी या. तर यांचं एक आपली यादी करून घ्या, आहे ना यादी, आणि या अर्ध्या एक तासामध्ये जेवण करून घरी जा, जेवण वगैरे करा, व्यवस्थित आराम करा आणि या. लसीकरण आपलं दुपारी 3 वाजेपर्यंत चालू आहे, ठीक आहे. आणि कोणाला जर काही शंका असेल तर ते विचारू शकता. बंद करू सर.